नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। सकाळचे वाजलेले आता 6:30 आणि आपण इथून निघणार आहोत। जसं की माझ्या थंबनेलमध्ये तुम्हाला माहितीच पडलं असेल की आपण इथून मुंबईवरून अलिबाग नागाव बीच जे खूप फेमस आहे अलिबाग म्हणून, इथे कसं जायचं तर त्याबद्दल मी आता ब्लॉगमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। तर हा माझा पहिला ब्लॉग आहे। तर मित्रांनो, मला सपोर्ट करा आणि यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि चला तर मित्रांनो, आपण करूया जर्नी स्टार्ट। हे आलो टिटवाळा रेल्वे स्टेशन वरती आणि ही आली आमची सीएसटी जाणारी लोकल। सुट्टीचा दिवस असल्यामुळे गर्दी कमी होती लोकल मध्ये। लोकल टिटवाळाच्या सीएसटीची ते भाडे मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे। तर 1.5 तास लागला आम्हाला इथे सीएसटी यायला। तर हे आले आहे सीएसटी रेल्वे स्टेशन। हे बघा, बघू शकता तुम्ही। आता आम्ही सीएसटी वरून 116 नंबरची बस पकडून जाणार आहोत गेट ऑफ इंडियाला, ज्याचे फेअर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत। थोड्याच वेळात आपण गेट ऑफ इंडियाला पोहोचणार आहोत। तर हे पोहोचलो आम्ही गेट ऑफ इंडियाला। आता आम्ही इथून जाणार आहोत अजंता फेरी बोटने, ज्याचे चार्ज 180 रुपये आहे मांडवासाठी, मांडवा जेट्टी। हे आम्ही निघालो, आम्ही आलो मांडवा जाणाऱ्या बोट मध्ये आणि बोटच्या आजूबाजूला खूप छान असे पक्षी उडत होते। हा बघा दृश्य। हे आहेत माझे फ्रेंड्स, हे बघा, विशाल, शुभम, संदीप, राजू आणि आमची गोल्ड फॅमिली सोबत आणलेला। खूप छान आम्ही नाश्ता केला आणि पक्ष्यांना पण दिला। सीएसएमटी ते मांडवा जेट्टी जायला 50 ते 60 मिनिट लागतात। अजंता फेरीची मांडवावरून फ्री बस सुविधा असते, जी अलिबाग पर्यंत आहे। आता आपण इथून जाणार आहोत अजंता फेरी बस कडे, मांडवा जेट्टी। तर हे आम्ही बसलो बसमध्ये। तर अलिबाग उतरल्यानंतर आम्ही केली एक टॅक्सी, जिचे फेअर 50 रुपये पर पर्सन नागाव पर्यंत होते। तर हे आम्ही निघालो आता आधी बुक केलेल्या बंगलोवरती जाण्यासाठी। तर हे बघा, हा आमचा बंगलो। या मित्रांनी बुक केलेला 9 ते 10 जणांसाठी बंगलो, या कॉटेज। हा खूप छान होता। कॉटेजचे एका दिवसाचे फेअर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे। दुपारच्या 12 वाजता आम्ही रूमवर पोहोचलो। आणि त्यानंतर केला थोडा आराम। वेळ झाल्यामुळे आम्ही बाहेरून जेवण घेऊन आलो होतो आणि हे तयार होऊन आम्ही निघालो आहे आता जाण्यासाठी। इथून बीच 10 मिनिटाच्या अंतरावर होते, त्यामुळे आम्ही चालत चालत निघालो आणि हे पोहोचलो आम्ही बीच वरती।
मावळता सूर्यप्रकाश, ज्यामुळे संध्याकाळची दृश्य खूप छान असे दिसत होते. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान आहे ते. अंधार होत आहे, ज्यामुळे फिरून आम्ही परत रूमवरती जाण्याचं ठरवलं. व दुसऱ्या दिवशी आम्ही इथे स्टे केला. आणि हे बघा, संध्याकाळ झालेली आहे इथे. आणि आम्ही 7 वाजेला परत रूमवर आलो. हे बघा, आणि रात्री मग आम्ही जेवणामध्ये ही ऑर्डर दिली, ज्याच्यामध्ये एक पनीर आणि वरण भात होता. आणि मग मॉर्निंगला मी आलो सकाळी मॉर्निंग व्ह्यू बघण्यासाठी. मी एकटाच आलो, माझा फ्रेंड होता सोबत. त्याचा मॉर्निंग व्ह्यू मी बघायला आलो होतो. नागाव बीच, इथे नारळाची झाडे खूप छान होती आणि जास्त प्रमाणात होती. आणि सकाळी परत आम्ही सगळे परत रूम. आणि हे निघालो आम्ही बीच वरती जाण्यासाठी. सगळे रेडी झाले आहेत. ही बघा, ही आहेत बीच वरची असलेली दुकाने. ही नागाव बीच वर किनारपट्टी जवळच आहे. हॉटेल्स पण खूप आहेत. बीच जवळ तुम्ही जेवण, नाश्ता इथे टायमिंग नुसार करू शकतात. हे बघा, नागाव बीच. ही काही दुकाने इथे लहान मुलांसाठी आपण खेळणे वगैरे घेऊ शकतो इथून. आणि ही रेस्टॉरंट आहे तिथे. समुद्राजवळ तुम्ही बोट राईड, बनाना राईड, हॉर्स राईड अशा इथे अनेक प्रकारच्या राईड्स आहेत, त्या करू शकतात. तर हे बघा, हे आम्ही आलो नागाव बीच. हे समोर आहे इथे. हे बघा, बीचवर आम्ही आलो. या बघा, इथे अनेक प्रकारच्या अशा राईड्स आहेत. मी आणि नेत्राने इथे हॉर्स राईड्स केली इथे. आणि त्यानंतर मी, माझी मिसेस आणि नेत्राने बाईक राईड्स केली. ही पण खूप छान होती. तुम्ही ते एन्जॉय कराल मित्रांनो. आणि यानंतर आम्ही बनाना राईड्स पण केली, पण पाण्यात मोबाईल ओला होईल त्यामुळे मी नाही केली, शूट्स नाही केला. आणि हे आम्ही दुपारचं इथं जेवण केलं. आणि जेवण केल्यानंतर आम्ही परत रूमवर स्टे करायला गेलो. पण आम्ही हे दुसरं कॉटेज घेतलं, त्याच्यामध्ये स्विमिंग पूल पण होता. हा बघा, तुम्ही बघू शकता स्विमिंग पूल वगैरे. इथेही खूप छान हे आम्ही रूम केलेलं होतं. दुपारचं लंच आणि बीचवर असल्यामुळे आम्ही बीच रेस्टॉरंटमध्येच करून आलो होतो. आणि त्यानंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये खूप एन्जॉय केला.
रूमचं आम्ही सगळं रूमचं फेअर वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि रात्रीचं आम्ही केलं इथे छान प्रकारे असं जेवण. आणि हा नाईट व्ह्यू तुम्ही बघू शकता. रात्रीचे मस्त 24 आम्ही असे जेवण केले इथे. नंतर आम्ही इथे संगीत खुर्ची, म्युझिकल चेअर हा गेम खेळला. आणि याची फर्स्ट विनर गायत्री होती. अजून आम्ही धमाल केली. मुलांबरोबर आम्ही सर्वजण खेळलो. आणि सकाळी परत आम्ही, आणि ही आमचा मॉर्निंग व्ह्यू. आम्ही सकाळी परत जाण्यासाठी रेडी होणार होतो. आम्ही सकाळचा नाश्ता मागवला होता, जो की होता पोहे. आम्ही रेडी होऊन परत नाश्त्यासाठी गेलो. आणि हे बघा आमचे पोहे आलेले आहेत. सर्वांनी नाश्ता केला आणि परत जाण्यासाठी आम्ही तयार झालो. थोडा टाइम स्पेंड केला आम्ही आमची गाडी येईपर्यंत. आणि ही बघा आमची गाडी मित्रांनो. आम्ही निघालोय आता मांडवा जेट्टीसाठी परतीचा प्रवास. बाय बाय नागाव बीच. हिरवगार असं दृश्य होतं मित्रांनो इकडे. तुम्ही एक वेळा इथे नक्की व्हिजिट द्या. नागाव बीच हे खूप छान होतं आणि खूप छान आहे. आणि बघा मित्रांनो, आम्ही थोडंसं काही 40-50 मिनिटांनी आम्ही इथे परत मांडवा बीचला पोहोचलो. आणि इथे अजंताची आम्ही परत फेरी बोट घेतली. तिने परत निघालो. आणि हा परत पक्ष्यांसोबत एक कॅच केलेला दृश्य असा. तर हे पोहोचलो आम्ही परत गेट ऑफ इंडियाला. हे बघा अजंता आणि ताज हॉटेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला नक्कीच हा हेल्पफुल झाला असेल. तुम्हाला हा कसा वाटला नक्की कमेंट करा. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला लाईक करण्याला विसरू नका. चला बाय बाय मित्रांनो.